नमस्कार शिक्षक मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी जाहिराती अपलोड होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भामध्ये सर्व विभागांच्या या ठिकाणी जागा येणार आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी 2025 मध्ये टेट एग्जाम उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी खूप मोठी भरती असणार आहे। त्या संदर्भातल्या जाहिराती, त्याचबरोबर कोणत्या शिक्षक पदांसाठी जाहिरात असणार आहे आणि कोणकोणत्या शाळा असणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या जाहिराती असणार आहे। त्यामध्ये बघा, आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची ही जाहिरात आहे। सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल साठी ही जाहिरात असणार आहे। विथ इंटरव्ह्यू फॉर्मॅट मध्ये, विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू या दोन्ही फॉर्मॅट मध्ये जाहिराती असणार आहे। यामध्ये माहितीनुसार असं दिसतं की विदाउट इंटरव्ह्यूच्या जास्त जागा आहेत आणि विथ इंटरव्ह्यूच्या कमी जागा असणार आहे। त्यामध्ये बघा, या शाळेमध्ये प्रवर्गनिहाय आणि समांतर आरक्षण निहाय जागांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता, अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रासाठी या ठिकाणी 9 जागा आहेत। त्याचबरोबर ओपन साठी या ठिकाणी 10 जागा दिलेल्या आहेत। बघा, समांतर आरक्षण निहाय जागांची आकडेवारी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजेच पेशा शिक्षणासाठी, त्याचबरोबर आदिवासी विभागामधील आश्रम शाळांसाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात असणार आहे। म्हणून खूप मोठी पदभरती असलेली आपल्याला दिसून येते। ही जाहिरात जी आहे बघा, तर 9/7 या डेटची मान्यता असलेली जाहिरात आहे। त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात कधी आलेले आहे बघा, अपलोड कधी झालेली आहे, तर पवित्र पोर्टलवर या ठिकाणी 24/7 ही जाहिरात अपलोड झालेली आहे। आणि त्या संदर्भात तुम्ही वॉटरमार्क चेक करू शकता। टेट एक्झाम 2025 साठी फेज 1 साठी या जाहिराती असणार आहे आणि मोठी शिक्षक भरती लवकरच होणार आहे। त्या अनुषंगाने बघा, जागा कोणत्या आहेत तुम्ही बघू शकता की माध्यम या ठिकाणी दिले आहे मराठी। त्याचबरोबर पद जे आहेत अंडर ग्रॅज्युएट टीचर, पहिली ते या ठिकाणी 4थी किंवा 5वी पर्यंत आहे। बघा, काही जागा ज्या आहेत त्या 6वी ते 8वी साठी आहेत। काही जागा ज्या आहेत बघा 9वी ते 10वी या पदासाठी असणार आहे। त्यामध्ये बघा, वेतन श्रेणी दिलेली आहे। सुरुवातीला या ठिकाणी बघा 16,000 हे पेमेंट असणार आहे। त्यानंतर 9वी ते 10वी साठी बघा 18,000 असणार आहे। त्यानंतर बघा, अनुदानाचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे ऍडेड, म्हणजे पूर्णतः अनुदानित, 100% अनुदानित ज्या शाळा असतात त्यांना ऍडेड म्हणतात। त्यानंतर बघा, विषय दिलेले आहे बघा, ऑल सब्जेक्ट साठी या ठिकाणी ही जागा असणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, मराठी असेल, फिजिकल एज्युकेशन असेल, म्हणजे तुम्ही बघू शकता कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांसाठी सुद्धा या ठिकाणी जागा आलेल्या आहेत। त्यानुसार शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर व्यावसायिक पात्रता, टीईटी आणि सीटीटी संदर्भामध्ये जाहिरातींमध्ये या ठिकाणी सर्व व्यवस्थित अपलोड केलेलं आहे, व्यवस्थित सर्व माहिती दिलेली आहे। बघा, त्यामध्ये एकूण जागा किती आहेत बघा, तुम्ही चेक करू शकता की मराठी माध्यमाची या ठिकाणी ही जागा आहे। शिकवण्याचे माध्यम सुद्धा मराठी असणार आहे, त्या पदाची 1 जागा आहे। बघा, त्यानंतर तुम्ही बघू शकता की मॅथमॅटिक्स या विषयासाठी या ठिकाणी 2 जागा आहेत। त्यानंतर तुम्ही चेक करू शकता मराठी माध्यमाचे या ठिकाणी लँग्वेज मराठीसाठी 2 जागा असणार आहे। अशा पद्धतीने फिजिकल एज्युकेशन साठी सुद्धा जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। या संदर्भातली दुसरी जाहिरात आपल्याकडे आहे। भरपूर जाहिराती आलेल्या आहे, परंतु निवडक 2 जाहिराती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। बघा, छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ अंतर्गत सेकंडरी आणि हायर सेकंडरी साठी ही या ठिकाणी संस्था आहे। त्या अंतर्गत आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील तुम्ही चेक करू शकता। बघा, प्रवर्ग या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी बघा या ठिकाणी 1 जागा आहे। त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी या ठिकाणी 2 जागा आहेत। अशा पद्धतीने सर्व जाहिराती आता अपलोड झालेल्या आहेत आणि त्यांना मान्यता सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातले सर्व डेट या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता। आणि सर्व जागा या ज्या अप्रूव्ह झालेल्या आहेत त्या संदर्भातला वॉटरमार्क सुद्धा तुम्ही चेक करू शकता, कारण टेट एक्झाम 2025 च्या अनुषंगाने फेज 1 साठी या ठिकाणी ह्या जाहिराती असणार आहे। म्हणजेच खूप मोठी शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे। त्या संदर्भातल्या या सविस्तर जाहिराती ज्या आहेत त्या आपल्या जे प्रसिद्ध न्यूजपेपर आहेत त्यांच्यावर नक्कीच तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये आलेल्या दिसतील। त्यानंतर बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी शिक्षकांची भरती होणार आहे। तर कोणकोणत्या शिक्षक पदांची या ठिकाणी भरती होणार आहे, तर बघा, कला शिक्षक, चित्रकला असेल, हस्तकला असेल, या संदर्भामध्ये कला शिक्षकांची नियुक्ती होणार आहे।
त्याचबरोबर क्रीडा शिक्षक बघा, खेळ हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि शारीरिक शिक्षण म्हणजे फिजिकल एज्युकेशन साठी सुद्धा या ठिकाणी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती होणार आहे। त्या संदर्भातली या ठिकाणी जाहिरात सुद्धा आलेली आहे। त्यानंतर बघा, कला आणि कार्यानुभव यासाठी सुद्धा व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकास या संदर्भामध्ये कार्यानुभव शिक्षकांची सुद्धा या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संगीत या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी यासाठी बघा, संगीत शिक्षकांची सुद्धा गायन वादन आणि संगीत क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी संगीत शिक्षकांची सुद्धा या माध्यमातून नियुक्ती होणार आहे। अशा पद्धतीने शिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना या ठिकाणी कला असेल, क्रीडा असेल, कार्यानुभव असेल, संगीत असेल, या सर्व विषयांमध्ये प्रावीण्य मिळावं यासाठी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी या सर्व पदांना मान्यता दिलेली आहे। त्या संदर्भातल्या जागा सुद्धा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहे। लवकरच या संदर्भातली डिटेल माहिती, डिटेल नोटिफिकेशन पवित्र पोर्टल अंतर्गत आपल्याला नक्की पाहायला मिळेल। त्यानंतर बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी फेज 1 मध्ये विविध विभागातील शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये बघा, जिल्हा परिषद शाळा, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा शिक्षक भरती होणार आहे। त्याचबरोबर नगरपालिकेच्या शाळा ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप सारी पदे रिक्त आहेत आणि त्या अनुषंगाने सुद्धा या नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या शाळांमध्ये शिक्षक भरती होणार आहे। त्याचबरोबर फेज 1 अंतर्गत बघा, महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत, शहरी भागामधल्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा खूप सारी पदे रिक्त आहेत, त्यामध्ये सुद्धा पदभरती केली जाणार आहे। त्याचबरोबर बघा, ज्या खासगी अनुदानित शाळा आहेत, ग्रँटेड आहेत परंतु खासगी आहेत आणि त्यांना अनुदान पण मिळतं, अशा शाळांमध्ये सुद्धा भरती होणार आहे। त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये विविध विषयांसाठी आता या ठिकाणी शिक्षक उपलब्ध होणार आहे। बऱ्याच शाळांमध्ये या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो। म्हणून त्यासाठी शासनाने ही मोठी पदभरती या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहे। पवित्र पोर्टल अंतर्गत ही पदभरती राबवली जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, खूप साऱ्या वर्षापासून आदिवासी विकास विभागाची जाहिरात आलेली नाहीये आणि कंत्राटी पद्धतीने ह्या पद भरली जात होती, परंतु पवित्र पोर्टल अंतर्गत बघा, आदिवासी विकास आश्रम शाळांची सुद्धा भरती होणार आहे। म्हणजेच पेसा असेल, नॉन पेसा असेल, दोन्ही माध्यमातून या ठिकाणी पदभरती केली जाणार आहे। अशा पद्धतीने या सर्व संस्थांचा समावेश या पदभरतीमध्ये असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपले शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे साहेब, त्यानंतर आपले शिक्षण राज्यमंत्री आहेत बघा पंकज भोयर साहेब, यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी ही बैठक झाली होती। यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती, त्याचबरोबर टीईटी एक्झाम, सीटीटी एक्झाम आणि त्याचबरोबर टेट पवित्र पोर्टल अंतर्गत संपूर्ण गोष्टीचा या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। त्यानंतर पदोन्नती असेल, केंद्र प्रमुखांची पदोन्नती या संदर्भामध्ये सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून शिक्षण आयुक्त असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल यांना निर्देश देण्यात आलेले आहे आणि पदोन्नती संदर्भामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की शिक्षकांच्या पदोन्नतीचा या ठिकाणी मार्ग आता मोकळा झालेला आहे। बघा, टीईटी आणि सीटीटी पात्रधारक शिक्षकांना नवीन सुधारित नियमावली या ठिकाणी लागू झालेली आहे। प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी बघा, टीईटी आणि सीटीटी सुरुवातीला या ठिकाणी 1 सप्टेंबर 2000 पूर्वीच टीईटी उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांना संधी होती, परंतु आता सुधारित निर्णयानुसार 1 ऑगस्ट पर्यंत टीईटी उत्तीर्ण असणाऱ्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी पदोन्नतीचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच येणाऱ्या फेज 2 मध्ये, पवित्र पोर्टलच्या फेज 2 मध्ये जी भरती होईल त्यामध्ये सुद्धा या ज्या शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे त्या शिक्षकांची जागा रिक्त होणार आहे आणि फेज 2 मध्ये ती नक्कीच मोठी पदभरती पुन्हा एकदा शिक्षकांची होणार आहे। त्यानंतर बघा, नवीन वेळापत्रकानुसार आता दरवर्षी 1 जानेवारीला तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वार्षिक या ठिकाणी पदोन्नती जाहीर केली जाणार आहे। त्या संदर्भातली बैठकीमध्ये या ठिकाणी सर्व निर्देश देण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने राज्य सरकारने शिक्षकांच्या पदोन्नतीला गती यावी यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील पदोन्नतीला या ठिकाणी पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हाव्या या संदर्भातले निर्देश राज्य सरकारने दिलेले आपल्याला दिसून येतात। त्यामुळे नियमित आता पदभरती होणार आहे, नियमित पदोन्नती सुद्धा होणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आता ही संपूर्ण प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे। म्हणजे आता ऑगस्ट महिन्यामध्ये 31 ऑगस्ट मध्ये ही पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि खूप साऱ्या शिक्षकांच्या जागा सुद्धा या संदर्भात रिक्त
झालेल्या आपल्याला दिसून येतील. अशा पद्धतीने टीईटीची तयारी करणाऱ्या, सीटीटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी न्यूज असणार आहे. कारण पवित्र पोर्टल अंतर्गत फेज 1 साठी ज्या जागा येतील त्या तुलनेने जागा या फेज 2 साठी येणार आहे. त्यामुळे डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल, या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. तर अशा पद्धतीने बघा, जे विद्यार्थी मित्रांनो टीईटी आणि सीटीटी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2026च्या अनुषंगाने गुरुवारी 1.0 बॅच या ठिकाणी आपल्याकडे आहे. अत्यंत माफक फी मध्ये ही बॅच असणार आहे. टीईटी आणि सीटीटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आत्ताच टीईटी टेट सीटीटी फॅक्टरला फॉलो करा. त्याचबरोबर ऍडमिशन ओपन आहे. या नंबरवर संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि टीईटीची परिपूर्ण तयारी करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.